स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही चाललेलो आहे यात्रेला आणि यात्रा आहे येडायची म्हणजे येडामाईची. तर हा माझा भाऊ आहे आणि ही माझी बहीण आहे. ही माझे काका आहेत, ही माझी भाऊज आहे आणि ही परत छोटी बहीण आहे. तर आम्ही सगळेजण येडामाईच्या यात्रेसाठी निघालेलो आहोत. तर सगळेजण एका गाडीमध्ये बसलो पहिलं तर सगळ्यांनी म्हणजे मी येताना बुलेटवरतीच आलो आहे, पण इथून मावशीच्या गावावरून येडामाईला जाताना इको केली होती. तर त्या इकोमध्ये सगळेजण आम्ही निघालेलो आहोत. तर येडामाई आमच्या मावशीच्या गावापासून 10 ते 15 किलोमीटरच आहे. तर नंतरला लागला डांबरी. तर बघा डांबरीने किती छान फुलं लावलेली आहेत मधोमध. तर तिथून खूप फास्ट गाडी घेतली होती त्यांनी बरं का. तर जवळजवळ फक्त अर्धा पाऊण तासामध्ये तर आम्ही येडामाईमध्ये पोहोचलो. तर हे बघा किती गर्दी आहे, खूप लांब लांबपर्यंत गाड्या लावलेल्या होत्या. तर आम्हाला पण गाडी लावायला जागा नव्हती. कसली गर्दी आहे बघा, खूप अशी म्हणजे जास्त सगळीकडे जिकडं बघन तिकडे नुसते माणसं लावलेली दिसत होते. माणसं दिसत होते. तर एवढ्या गर्दीमध्ये आम्ही जागा बघत होतो गाडीला. तर पुढं गेलो नंतर ना एका जागी थांबलो. तर इथून उतरलो आम्ही आणि इथून निघालेलो आहोत आम्ही यात्रेमध्ये. तर यात्रेमध्ये सगळे आमची गँग चाललेली आहे, बघत आहोत. तर सगळेजण आम्ही सोबतच होतो. फक्त काका आमच्यापासून लांब गेले कारण त्यांना दर्शन घ्यायचं होतं आणि इतकी गर्दी होती की खूप लांब रांग लागली होती आणि त्या रांगेत उभं राहायला आम्हाला तर शक्य नसतं झालं कारण लहान मुलं होती आमच्यासोबत. चिमू होता, आयुष होते आणि सगळी शाळेची मुलं होती. बहिणी पण माझ्या शाळेच्याच आहेत, ह्या शाळेलाच आहेत, 10वी 12वी 11वी आणि भाऊ आहे तो मावस, तो 8वीला आहे. ही माझी मावशी आहे. तर तिथं आम्ही मस्त आईस्क्रीम वगैरे खाल्ली पहिल्यांदा तर आणि नंतर निघालो पाळण्याकडे. तर पाळण्याकडे जात असताना बघा केवढे मोठे मोठे पाळणे. तर सर्वप्रथम तर बघितले अगोदर कारण उन्हाचे सगळे पाळणे बंद होते आणि आम्ही नंतरनं घेतली, शॉपिंग केली थोडीशी. तर शॉपिंगमध्ये काय एकदम असं नॉर्मल्स असं काहीतरी घेतलं म्हणजे कुठं रबर, परत क्लचर वगैरे प्रत्येकाने घेतले. तर तिथून आम्ही नंतरनं निघालो पाळण्याकडे. तर पाळण्यामध्ये निघताना पोरांची फरमाईश होती की आम्हाला ह्या छोट्याशा हेलिकॉप्टरमध्ये बसायचं. तर आम्ही त्या दोघांना पण बसवलेलं आहे. नंतरनं तिथून आईस्क्रीम घेतली सगळ्यांना खायला. सगळ्यांनी मिळून आईस्क्रीम खाल्ली आणि तिथून आम्ही ह्या पाळण्यामध्ये बसलो. ह्या पाळण्यामध्ये खूप चक्कर आली, सगळ्यांनाच गरगर होत होतं. तिथून उतरून आम्ही खाली बसलो. पहिलं तर पाणी पिलो खाली उतरल्या. इतकी मज्जा आली ना, खूप ओरडत होते सगळेजण, रडायला आले होते पार. फक्त मी एकटीच होते की धीट मनाने बसले होते, बाकीचे सगळे घायाळ झाले होते कारण तर आजच्या पुरतं एवढंच.